बातमीपत्राला सुरुवात करूयात। नवी मुंबईतल्या उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाने अख्खं महाराष्ट्र हादरलं। याच हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख गेले 4 दिवस मोकाट होता, पण पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। दाऊदला ताब्यात घेताच या हत्याकांडासंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। पाहुयात हा खास रिपोर्ट। यशस्वीच्या मारेकऱ्याला अटक। मारेकरी दाऊद कर्नाटकातून ताब्यात। हत्येपूर्वी दाऊद यशस्वीमध्ये काय घडलं? उरण हत्या प्रकरणात मोठी अपडेट। यशस्वी शिंदे हत्या प्रकरण। उरणमधल्या या हत्याकांडानं अवघा महाराष्ट्र हादरला। 20 वर्षांच्या तरुणीची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली, पण मारेकरी गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता होता। अखेर नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकातल्या गुलबर्गामधून आरोपी दाऊदच्या मुसक्या आवळल्या। आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली आणि त्यात त्यानं धक्कादायक खुलासा केलाय। त्या दोघांमध्ये मैत्री असल्याचं चौकशीत समोर आलंय। पण मग दाऊदनं यशस्वीचा खून का केला? आपल्याला माहीत असेल की मयत आणि यांच्यात ओळख होती, मैत्री होती आणि मागील 3-4 वर्ष मयत जी आहे ह्या मुलाच्या संपर्कात नव्हती आणि असं वाटतंय की त्याच्यातूनच त्यांनी केलेलं आहे। यशस्वी शिंदे आणि दाऊद शेख एकमेकांना चांगले ओळखत होते। ते दोघेही मित्र होते। घटनेच्या दिवशी दोघेही घटनास्थळाकडे जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत। त्यामुळे घटनास्थळी या दोघांमध्ये चर्चा झाली आणि चर्चेतून वाद निर्माण झाला आणि त्या वादातूनच दाऊद शेख याने यशस्वीचा निर्घृण खून केला। हत्येनंतर दाऊद पसार झाला। तो कर्नाटकात पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांची पथकं कर्नाटकात पोहोचली, पण दाऊदचा शोध लागत नव्हता। अखेर त्याच्याच ओळखीतल्या एकानं माहिती दिली आणि गुलबर्ग्यातून दाऊदच्या मुसक्या आवळण्यात आल्या। या सगळ्या प्रकरणानंतर आता यशस्वीला न्याय मिळवून देण्याची मागणी होते। नेते मंडळी तिच्या घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन करतायत। आज शर्मिला ठाकरेही यशस्वीच्या घरी पोहोचल्या। या सगळ्याचं राजकारण न करता, कुणालाही पाठीशी न घालता आरोपीला कठोरात कठोर शिक्षेची मागणी त्यांनी केली आहे। मला असं वाटतं की धार्मिक न आणता दुसरी जी केस आहे ती आपल्या मंदिरात झाली आहे, तिथं अति लाजिरवाणी आहे। पुरुषाला धर्म नसतो, हे जे असे कामं करतात ना ते पुरुषाला धर्म नसतो। त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष जो कोण पुरुष करतोय त्याला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, तो कुठच्याही धर्मात असो। असं काही नाहीये की लव जिहाद केलं म्हणून त्याला मारायचं आणि मंदिरांनी पुजाऱ्यांनी केलं म्हणून त्याला सोडायचं। त्याला तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे। यशस्वीचा मारेकरी पोलिसांच्या ताब्यात आहे। त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यामुळे यशस्वीसह तिच्या कुटुंबियांना आता लवकरात लवकर न्याय मिळावा हीच अपेक्षा। प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नवी